नांदुरा इथं अवैध तलवार विक्रेत्याला अटक। 41 तलवारींसह तस्कर पकडला। 1,82,000चा माल जप्त। नमस्कार, आज आम्ही आणत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाची बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं अवैध शस्त्र विक्रीची मोठी कारवाई उघडकीस आली आहे। पोलिसांनी एका व्यक्तीकडून 41 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत। आज म्हणजेच 20 ऑगस्ट 2025 रोजी खामगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी संयुक्त कारवाई केली आहे। श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शेख वसीम शेख सलीम हा 33 वर्षीय व्यक्ती अवैधरित्या तलवारी विकत होता। पोलीस टीमनं शाहीन कॉलनी इथं पोहोचून पाहिलं तर आरोपी मोटरसायकलवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला एक मोठा गट्टा घेऊन निघण्याच्या तयारीत होता। तपासणीत त्याच्याकडून एकूण 41 धारदार तलवारी सापडल्या। या तलवारीसह सिरोही की सुप्रसिद्ध तलवार 100 साल वॉरंटी असं कोरलेलं होतं। पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची तपशीलवार यादी पाहूया। 41 धारदार तलवारी 82,000 रुपये, पल्सर मोटरसायकल 80,000 रुपये आणि मोबाईल फोन 20,000 रुपये। अशा प्रकारे एकूण 1,82,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला। आरोपी सध्या पोलीस ताब्यात आहे। शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। अशा प्रकारच्या अवैध शस्त्र व्यापाराविरोधात पोलीस कारवाई सुरू आहे। नागरिकांनी अशा संशयास्पद घटनांची माहिती पोलिसांना द्यावी।